नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. अजितदादा गेल्यानंतर मी रोजच्या रोज वेगवेगळ्या विषयावरचे त्याच्याशी संलग्न असलेले व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याला आपण जो चांगला प्रतिसाद देत आहे त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आजही तोच विषय घेतलो आहे. याचं कारण आज महाराष्ट्राचे जुने नेते, जाणते नेते शरद पवार हे पुन्हा मैदानात उतरलेले आहेत. शरद पवारांचं वय झालेलं आहे, ते आता रिटायर होणार आहेत वगैरे जरी भाषा असली तरी देखील राज्यसभेची टर्म त्यांची एप्रिलमध्ये संपणार याचा अर्थ ते रिटायर होतील असं नाही. समाजकारणात, राजकारणात कदाचित ते सक्रिय राहतील आणि त्यांचा जो मनोदय असेल तोही त्यांनी थोडासा बाजूला ठेवला असेल. याचं कारण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे त्यांचे पुतणे, त्यांचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी घेणं, कदाचित दोन्ही काँग्रेसची जबाबदारी घेणं हे त्यांना कदाचित योग्य वाटत असेल. कारण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई पवार यांनी घाईघाईत शपथ घेतली असं अनेकांचं मत होतं. त्याबद्दल टीका झाली. त्याची दुसरी बाजूही समोर आलेली आहे, परंतु त्यामध्ये मी शिरत नाही. आता माझं मत असं आहे की त्यांनी आता जबाबदारी उचललेली आहे आणि ती समर्थपणे पार पाडावी. शरद पवार यांनी सुद्धा आज विद्याप्रतिष्ठानच्या मीटिंगच्या वेळी सुनेत्राताई पवार आणि हे सगळे पवार कुटुंबीय होते. तिथेही अजितदादांच्या स्मारकासंबंधी असेल किंवा कौटुंबिक विषयांबद्दल असेल, पण राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची देखील तिथे चर्चा झाली अशा बातम्या आहेत. पण शरद पवारांनी सुनेत्रा वहिनींना नवीन जबाबदारी जी त्यांच्याकडे आहे त्याच्यासाठी शुभेच्छा दिल्यात, आशीर्वाद दिलेला आहे. शरद पवार हे अत्यंत संयमी नेते आहेत, सहिष्णुतावादी आहेत आणि कधीही कोणाला फार दुःख होईल अशा प्रकारची स्टेटमेंट्स ते काढत नाहीत. विचारपूर्वक बोलतात, काहीतरी बोलायचं म्हणून बोलत नाहीत. ज्या विषयाची आपल्याला कल्पना नाही, माहिती नाही किंवा ज्या विषयाला आपण बोलायला पाहिजे असं नाही त्या विषयावर ते बोलत नाहीत. सतत कुठल्याही प्रश्नावरती वटवट करणं हा त्यांचा स्वभाव नाही आहे. परंतु सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं वर्तन वेगळ्या प्रकारचं चाललेलं आहे. हा पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो दुभंगलेला आहे तो सांधण्याचं काम सुरू असताना या दोन्ही नेत्यांनी त्याला स्पष्ट विरोध दर्शवला आणि अतिशय वेगळ्या प्रकारे नाटकी पद्धतीने बोलण्याबद्दल जे प्रसिद्ध आहेत छगन भुजबळ, ते तर देवेंद्र फडणवीस सांगतील त्याप्रमाणे बोलतात. फडणवीस म्हणाले की या विलिनीकरणाची कुठेही चर्चा नव्हती, तशी असती चर्चा झाली असती तर मला कळलं असतं, मला अजितदादांनी सांगितलं असतं. ते प्रत्येक विषयावर माझ्याशी बोलत होते. त्याच्यावर शरद पवार म्हणाले की राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चेत मुख्यमंत्री कुठेही नव्हते, मग त्यांना माझा उल्लेख करण्याचा किंवा त्यांना काय भाष्य करण्याचा अधिकार आहे त्याबाबत हे मला माहिती नाही. कारण शरद पवारांचं नाव घेऊन ते बोलले आणि शरद पवार म्हणाले की कशासाठी माझं नाव घेतलं त्यांनी, मी असं काय केलं की ज्याच्यामुळे माझं नाव घेतलं त्यांनी. आणि आमच्या सहकाऱ्यांची एकत्रीकरणाची चर्चा झाली आहे की झाली अजितदादांबरोबर हे त्यांना काय माहिती फडणवीसांना. हे दोन्ही स्वतंत्र पक्ष आहेत, तेव्हा फडणवीसांना त्याची पंचायत करण्याचं काम काय. दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवार असं म्हणाले की पक्ष त्यांचा आणि त्यांच्या पक्षाने म्हणजे अजितदादांच्या मृत्यूनंतर अजितदादांच्या पक्षाने ठरवले की सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपद द्यायचं. त्याची प्रचिती आली, तो त्यांचा निर्णय, मी त्याबद्दल काही बोलणार नाही, टीका टिप्पणी करणार नाही. ही अतिशय सुसंस्कृत
भाषा पवारसाहेबांनी घेतली. ही भूमिका अत्यंत स्वागतार्ह आहे. आमचा मार्ग वेगळा, परिवार हा साथ देण्यासाठी आहे. आम्ही एकत्र आलो आहोत इथे किंवा वारंवार येतो, तो एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी, साथ देण्यासाठी. बाकी राजकारण वेगळं असं स्पष्टपणे ते म्हणाले. आणि सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपद करणं, लगेच करणं, नंतर करणं हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा अधिकार आहे, कारण तो पक्ष त्यांचा आहे असं शरद पवार म्हणाले. त्याच्या पलीकडे त्यांनी कुठलाही वावगा शब्द उच्चारला नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे कशा प्रकारे महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारण करावं याचा हा धडा आहे. बाकी कोणी वाटेल ते बोलत असतं, पण पवारसाहेब असं बोलत नाही. त्यांच्या विरोधात वाटेल ते बोललं जातं. माझ्यासारखी व्यक्ती, आम्ही अनेकदा टीका करतो त्यांच्यावरती, पण त्यांच्या काही भूमिकेचं स्वागत केलं तर आमच्यावर टीका वाटेल तशी केली जाते. इतकं महाराष्ट्रामध्ये विष पेरलं गेलेलं आहे गेल्या काही वर्षात, की वेगळ्या विचारांचा माणूस असेल तर त्याला बदनाम करणं, त्याच्यावर अफवा निर्माण करणं, त्याच्यावर आरोप करणं हे सुरू असतं. अर्थात मी सुद्धा या सगळ्या ट्रोलर्सकडे, हे असं विषारी जे विचार पेरतात आणि व्यक्त करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. फारच काही झालं तर त्यांना इशारा देतो. आता बघा की प्रताप सरनाईक जे एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि ज्यांनी एक मौल्यवान घड्याळ अजितदादांना भेटही दिलं होतं. अजितदादा आणि प्रताप सरनाईक यांचे जवळचे संबंध होते. तेही म्हणाले की हे म्हणजे प्रफुल्ल पटेल तटकरे म्हणतात की विलिनीकरण कुठे काय, काही चर्चाच झाली नाही म्हणून. आम्हाला तर काय माहीत नाही, भुजबळही तसं म्हटलं. पण हे म्हणाले की प्रताप सरनाईक म्हणाले की कुजबूज होती, आमच्या कानावरती आलं होतं आणि उगाचच कसं कानावरती येईल काहीतरी झाल्याशिवाय आमच्यासारख्या लोकांच्या, असं ते म्हणाले. उदय सामंत म्हणाले की शपथविधीचे फोटो सगळीकडे आले, त्याचे व्हिडिओ आहेत प्रसिद्ध, त्याच्या खालचे जे कॉमेंट्स आहेत लोकांच्या सोशल मीडियावर, त्यामध्ये किती घाईने हा शपथविधी झाला याच्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे, असं उदय सामंत म्हणाले, एकनाथ शिंदेंच्या पक्षातले, सरनाईक शिंदेंच्या पक्षातले. आणि संजय शिरसाट म्हणाले की दादा गेल्यावर राजकारणात इतकी पटकन घडामोड होईल असं वाटलं नव्हतं आणि आता खुर्चीला महत्त्व आलं, म्हणजे कधी एकदा खुर्ची पटकावतं असं झालेलं आहे. याचा अर्थ त्यांना असं कदाचित म्हणायचं असावं की सुनेत्रा वहिनींना नाही पण पटेल तटकरेंना कधी एकदा ती खुर्ची मिळती आपल्याला, असं झालं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तटकरे आणि पटेल, ज्या प्रफुल्ल पटेल यांनी अमेरिकेचा आणि भारताचा व्यापारी करार होणार आहे असं ट्रम्प यांनी घोषित केलेलं आहे. पण त्याचं कौतुक एनडीए हार तुरे घालून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं करण्यामध्ये पुढाकार कोणी घेतलं तर प्रफुल्ल पटेल यांनी. म्हणजे किती पालखी उचलावी हे बघण्यासारखे आहे. प्रफुल्ल पटेल ही ज्या प्रकारे जय जयकार करतात मोदी शहांचा, त्याच्यावरनं लक्षात येते. त्यांच्या भेटीगाठीसुद्धा सुरू आहेत मोदी शहांशी. त्याच्यावरनं हा पक्ष भारतीय जनता पक्षाचाच आहे का त्यांच्या ताब्यातला, असं वाटावं अशी स्थिती आहे. आणि हे काही म्हणत असले तरी सुनील शेळकेही म्हणाले की आता 15 दिवसात विलिनीकरण होईल, असं सुनील शेळके जे अजितदादांच्या पक्षाचे आमदार आहेत. त्याच्यानंतर बाबासाहेब पाटील जे सहकार मंत्री आहेत अजितदादांच्या जवळचे, तेही म्हणाले की विलिनीकरणाची चर्चा सुरू होती म्हणाले. त्याच्यानंतर अनेक जण म्हणजे हे आपले विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे तेही म्हणाले की तटकरे आणि पटेलांना नाही माहिती आहे की चर्चा सुरू होती म्हणून. म्हणजे हे खोटं बोलतात का मग पटेल आणि तटकरे? दादांची इच्छा होती, तुमचा जो नेता, तुमचा सर्वोच्च नेता अजितदादा पवार यांची इच्छा होती दोन पक्ष एकत्र यावेत आणि तुम्ही म्हणताय काही आम्हाला माहीत नाही आणि काही झालेलंच नाही असं. हे धक्कादायक आहेत. याचा अर्थ असा आहे की तुम्ही अजितदादांच्या बाजूचे होतात का अजितदादांचं नेतृत्व नसतं तुम्हाला सांगतो तर त्यांना एनडीएत या लोकांना कोणी घेतलं असतं? अजितदादांसारखा एक
मजबूत नेता, दमदार नेता होता. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीमध्ये सामील करून घेतलं. अजितदादा वगळता बाकीच्या पक्षाची स्थिती काय, नेतृत्वाची स्थिती काय? सुनीता वहिनींचा संबंध नाही, त्यांचं नेतृत्व पुढे येईल. पण हे सांगतो, या तटकरे किंवा पटेल यांचं नेतृत्व असं लोकप्रिय आहे अजिबात नाही आहे. आता तुम्हाला सांगतो की सुनील तटकरे काय म्हणाले. ते म्हणाले की आम्ही एनडीएमध्ये आहोत, एनडीएमध्ये भाजपसोबत आहोत, महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी आम्ही सत्तेत आहोत. आता सुनील तटकरे हे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी सत्तेत गेले का सत्तेचे फायदे लाटण्यासाठी गेले? तुम्हीच विचार करा. मग ते म्हणाले देश गतिमान करण्यासाठी आम्ही सत्तेत आहोत. आता देश जर गतिमान करण्यासाठी मी सत्तेत होतात, मग त्याच्या अगोदर तुम्ही का नव्हतात सत्तेत? आणि 2014 पूर्वी देश गतिमान नव्हता का? उलट UPAच्या काळामध्ये देशाचा आर्थिक विकास दर हा NDAपेक्षा जास्त होता. तर तेव्हा देश गतिमान विकास करत नव्हता. त्यावेळी तुम्ही लोकशाही आघाडी सरकार असताना सगळे फायदे लाटले. सुनील तटकरेंवरती किती आरोप झाले होते पूर्वी, ते सगळे धुवून निघाले ते तिकडे गेल्यानंतर, हे आपण लक्षात घ्या. आता ते म्हणाले, सुनील तटकरे काय म्हणतात बघा, दोन्ही NCP एकत्र येण्यासाठी आता सुनीताताई पुढाकार घेणार असा प्रश्न, पुढाकार घेतील का असा प्रश्न तटकरेंना विचारले होते. ते काय म्हणाले, अजितदादा असल्यापासून आम्ही NDAत आहोत आणि भाजपसोबत सत्तेत आहोत. या निर्णयाला जे अनुकूल आहेत त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे. याचा अर्थ शरद पवारांच्या पक्षामधल्या ज्यांना NDA बरोबर जाणं मान्य आहे त्यांनी इकडे यावं, नाही तर बाकीच्यांनी येऊ नये, असं त्यांचं म्हणणं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये यासाठी एका गटाकडून कट शिजवला जातो असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यावर ते म्हणाले की वडेट्टीवारांनी आधी चंद्रपूरकडे लक्ष द्यावं वगैरे. पण हे काय म्हणतात ते बघा, भाजपची जी लाईन आहे की भाजप बरोबर सत्तेत जायला जे अनुकूल आहे त्यांनीच चर्चा करावी, त्यांनीच यावं. म्हणजे थोडक्यात अजितदादा पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात अनेक आरोप केले होते. जेव्हा युती सरकार होतं त्यात भाजप सत्तेत होतं, भाजपच्या मंत्र्यांकडे सिंचन खातं होतं आणि त्यामध्ये त्यावेळी कसे गैरव्यवहार झाले ह्या अजितदादांनी आरोप केला. त्याची फाईल त्यांच्याकडे होती, त्याचा गौप्यस्फोट आणखीन ते करणार होते. आणि त्यांनी कदाचित असं ठरवलं असेल की टप्प्याटप्प्याने भाजपपासून आपल्याला दूर जायचं आहे, असं कदाचित त्यांच्या मनात असावं. आता आपण ठामपणे सांगू शकत नाहीत कारण अजितदादा आपल्याकडे नाही. पण आता तुम्हाला एक एक गोष्ट सांगतो की आज अजितदादांनी जसे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकांच्या प्रचारात तुफान हल्ला केला भाजपवर, की भाजपमध्ये गुंडपुंड कसे आहेत, भाजपच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही ठिकाणी तुफान भ्रष्टाचार कसा झाला आहे, हे अजितदादा वारंवार सांगत होते. आणि एवढंच नव्हे तर त्यांनी आज जे एका बारामतीमधल्या काही लोकांनी अजितदादांचं शेवटचं संभाषण हे केलं, त्यामध्ये अजितदादा काय सांगतायत की माळी समाजाचं, OBC समाजाचं हित माझ्या मनात कसं आहे, मी सगळ्या समाजाचा विचार करतो, कुठल्या एका समाजाचा नाही. आपली विचारसरणी ही शिवशाहू फुले आंबेडकरांची कशी आहे, आपण सगळ्यांचा कसा विचार करतो आणि केला पाहिजे आणि मी करतोय, याचे उदाहरणं सांगितले त्यांनी. हे जेव्हा संभाषण व्हायरल झाले खूप मोठ्या प्रमाणामध्ये, त्यावरून अजितदादांची प्रगतिशील पुरोगामी विचारसरणी पुन्हा अधोरेखित झालेली आहे. आणि कदाचित या सहकाऱ्यांना हे सांगायचं असावं की संकुचित विचारसरणीवाले जे महायुतीचे लोक आहेत, जे हिंदुत्वाच्या नावाखाली धर्माधर्मात भेद करतात, जातीजातीत भांडणं लावली जातात, त्यांच्यापासून अजितदादांना कदाचित दूर व्हायचं असावं, असं त्यांना म्हणायचं, असा मेसेज त्यांना कदाचित द्यायचा असेल, मला माहीत नाही. पण मला असं वाटतं की त्यांना तोच मेसेज द्यायचा असेल. आता तुम्हाला सांगतो की हे सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला सांगतो की सुनील तटकरे काय म्हणाले की त्यांचा युक्तिवाद. आता सुनील तटकरे असं म्हणाले आज
की म्हणे आमचा म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं मर्जर होणार असेल तर फडणवीस काय म्हणाले की आमची परवानगी लागेल त्याला थोडक्यात. आणि मी म्हणतोय की हे स्वतंत्र पक्ष आहे, त्यांची परवानगीची काय गरज आहे. ज्यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने महाविकास आघाडीत असतानाच वंचित बहुजन पक्षाची घोषणा केली, आघाडी केल्याची, त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या काँग्रेसने अवाक्षरही काढलं नाही त्याच्याबद्दल. आणि उद्धव ठाकरेंनी त्यांची परवानगी विचारली नाही, कारण उद्धव ठाकरेंचा स्वतंत्र पक्ष जरी आघाडीत असला तरी, आणि जर निवडणुकीत ही आघाडी टिकली असती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने अशी भूमिका घेतली असती की तुम्हाला ज्या सीट्स मिळणार आहेत त्यात तुम्ही वंचितला द्यायच्या तेवढा द्या तुम्ही, आमचा काहीच हरकत नाही. त्याचप्रमाणे अजितदादा आणि शरद पवार यांचे जर पक्ष एकत्र येणार असतील तर त्यासाठी भाजपची परवानगी घेण्याचं काय कारण आहे. फडणवीस तसं सांगतायत आणि तुटकरे त्याला दुजोरा देतात, प्रफुल्ल पटेल त्याला दुजोरा देतात, म्हणजे भाजपची बी टीमच आहे. अमित शहा, मोदी आणि फडणवीस हा पक्ष चालवत आहेत, तेच सगळे निर्णय घेत आहेत. आता तटकरे म्हणाले की म्हणे महाविकास आघाडी असताना काँग्रेसनी शिवसेनेशी युती केली, आघाडी केली, त्यावेळी आणि आम्ही राष्ट्रवादी त्याच्यात होतोच, त्यावेळी आम्ही म्हणे सोनिया गांधींना विचारलं ना की आपण चालेल ना असं म्हणून. अरे पण ठाकरेंचा पक्ष पूर्णपणे स्वतंत्र होता आणि तुम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसची गरज होती म्हणून तुम्ही सोनियांना सांगितलं ना, त्याचा इथे काय संबंध आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एक पक्ष होता, तो भाजपनी फोडला, आमिष दाखवून दमदाट्या करून तो फोडला. आणि पुन्हा अजितदादांना वाटत होतं की आपण एकत्र आलं पाहिजे, तर त्यांना तसं वाटतच नव्हतं असं म्हणायचं, खोटं असा भ्रम पसरवायचा. म्हणजे शरद पवारांना मानणारे लोक हे इकडे येऊ नयेत महायुतीत. जे लोक असतील ते आपल्या टाचेखाली कसे असतील हे बघायचं. ही भाजपची विचारसरणी आहे. शरद पवार हे लढाऊपणे मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांचे जितेंद्र आव्हाड असतील, रोहित पवार असतील, अनेक सहकारी आहेत जे लढाऊ आहेत, आक्रमक आहेत, शशिकांत शिंदे असतील, हे लोक आल्यावरती मग या पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष अमोल कोल्हे आहेत, सुप्रियाताई आहेत, हे सगळे पक्षात आल्यावरती आपली सगळी मक्तेदारी संपेल, आपली दादागिरी संपेल. शरद पवार कदाचित नसतील, ते काही भाजपच्या महायुतीत येणार नाहीत. शरद पवारांचं धोरण पक्कं आहे, त्यांनी भाजपशी कधीही समझोता केलेला नाही आहे. आणीबाणीमध्ये जनसंघ होता आणि तो जनता पक्षात विलीन झालेला होता. जनसंघ स्वतंत्र विलीन झाला होता आणि त्या जनता पक्षाशी कोणी केली होती आघाडी, तर शरद पवारांनी केली होती आणि पुरोगामी लोकशाही दल होतं. ते थेटपणे भाजपशी आघाडी केली नाही. वाजपेयींच्या सरकारच्या काळात सुद्धा शरद पवारांना आमंत्रण होतं पण ते गेले नाहीत त्या सरकारमध्ये. त्यांनी एक आपत्ती निवारण खातं जे आहे, आपत्तीशी मुकाबला कसा करायचा याचा त्यांना अनुभव असल्यामुळे वाजपेयींनी आग्रहाने विनंती केली आणि देशासाठी त्यांची जबाबदारी स्वीकारली. पण ती पॉलिटिकल जबाबदारी नव्हती, ती हे लक्षात घ्या. पॉलिटिकल कुठलीही तडजोड नव्हती. भारतीय जनता पक्षाच्या विरोधातच शरद पवारांचं राजकारण होतं आणि त्यात काहीही फरक झालेला नाही आहे. आता पुढची गोष्ट सांगतो की शरद पवार कशा प्रकारे भूमिका घेतली आहे त्यांनी. ते असं म्हणत आहेत की मनोज नरवणे यांचं जे प्रकरण संसदेत गाजतं आहे सध्या. राहुल गांधींनी सांगितलं की नरवणेंचं नरवणेंचं पुस्तक जे प्रसिद्ध होणार होतं त्या चीनच्या संदर्भात त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या ज्यामुळे नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग वगैरे अडचणीत येतील असं कदाचित सरकारला वाटत असल्यामुळे राहुल गांधींना त्या पुस्तकात काय लिहिलं हे वाचून दाखवण्याची परवानगी मिळत नाही. त्याबाबत
शरद पवार काय म्हणतात बघा, जे माजी संरक्षण मंत्री आहेत ना, ते असं म्हणत आहेत की सदनामध्ये विरोधी पक्षनेता करत असेल त्या या गोष्टीचा उल्लेख, तर तो विरोधी पक्षनेत्याचा अधिकार आहे आणि ती संधी त्यांना द्यायला हवी होती. लष्कर प्रमुखाने जे लिहून ठेवले याचा अर्थ काहीतरी चिंतेची स्थिती आहे आणि याची चर्चा झाली असती तर लोकांना वास्तव चित्र कळलं असतं. शरद पवार यशस्वी संरक्षण मंत्री आहेत माझी, आणि शरद पवारांनी काय सांगितलं लक्षात घ्या. चीनने जेव्हा घुसखोरी केली त्यावेळी शरद पवारांनी मोदींच्या बाजूने उभे राहिले. ते म्हणाले की देशासमोरचं संकट असेल ते आम्ही एकत्र. पण आत्ता त्यांनी काय म्हटलं बघा, आता काही देशापुढे काही संकट नाही, फक्त पुस्तकातला काय पॅरा वाचायचं की नाही याच्यावरती चर्चा आहे. आणि त्याबाबत राहुल गांधींच्या समर्थनार्थ अत्यंत योग्य आणि स्पष्ट भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. दुसरी गोष्ट, जो व्यापारी करार आहे त्याबाबत ते म्हणतात शरद पवार की अमेरिकेची शेती क्षेत्रातील निर्यातीची तरतूद पाहता आणि ती स्थिती भारतीय शेतीच्या बाबतीत येऊ नये. म्हणजे अमेरिकेने कोणत्याही क्षेत्रातील एखाद्या महत्त्वाच्या उत्पादनांची किंवा वस्तूंची निर्यात करायला सुरुवात केली तर त्या देशातल्या क्षेत्रावर त्याचा परिणाम होतो. याचा अर्थ त्यांना असं म्हणायचं आहे की अमेरिकेच्या हा जो व्यापारी करार तर होऊ घातला आहे, त्या करारामुळे अमेरिकेचे इतके उत्पादनं भारतात येतील की भारताच्या शेतीवरती शेतीला फटका बसेल, शेतकऱ्यांना फटका बसेल. डायरेक्ट टीका करतात शरद पवार. अर्थात त्यांची भाषा सौम्य असते, पण त्यांना हेच म्हणायचं आहे. त्याबद्दल मी आणखीन बोलणार आहे थोडं नंतर. ते म्हणतात की अमेरिका आणि भारतातला जो करार होतो आहे त्याचं स्पष्ट चित्र काही दिवसात येईल, मग भाष्य करेल. पण अमेरिकेकडून जे जाहीर करण्यात आलं आहे त्यात कृषी क्षेत्रामध्ये त्यांना निर्यात करण्याची तरतूद आहे आणि ही तरतूद भारतीय शेतकऱ्यांच्या दृष्टीने काळजी करण्यासारखी आहे. थेटपणे त्यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांबद्दल, कराराबद्दल, अमेरिकेच्या दादागिरीसमोर झुकल्याबद्दल टीका केली त्यांनी शरद पवारांनी. पुढे ते म्हणतात की बजेटच्या बाबत अर्थसंकल्पात सामान्य माणसाला यातना होईल असा नवा कर नाही आहे, पण या अर्थसंकल्पात देशाच्या विकासाला अधिक गती येईल या दृष्टीने काही ठोस पावलं उचलली जातील अशी अपेक्षा होती. तसं काही झालेलं नाही. बघा, शरद पवारांनी प्रत्येक मुद्द्यावरती टीका केलेली आहे या सरकारबद्दल. त्यामुळे शरद पवारांनी आपली स्पष्ट भूमिका, आपल्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे की आम्ही या दिल्लीमधल्या मोदींच्या सरकारच्या विरोधात आहोत. आम्ही महायुती सरकारच्याही विरोधात आहोत. फडणवीसांबद्दल सुद्धा त्यांनी कशाप्रकारे टीका केली. बजेटवरती ते टीका करतात. जो व्यापारी करार आहे त्याच्या तरतुदीमुळे शेतकऱ्यांना जबरदस्त फटका बसण्याची भीती व्यक्त करतात. ते मनोज नरवणे माजी लष्कर प्रमुख, त्यांच्याबद्दलची राहुल गांधींची भूमिका त्यांना योग्य वाटते आहे. आणि त्यामुळे शरद पवार यांनी हे लक्षात घेतलेलं आहे की आज देशात या सरकारच्या विरोधाच्या राजकारणाला वाव आहे, स्पेस आहे. सगळ्यांनी सरकारमध्ये यायचं. मग विरोध कोणी करायचा? विरोध म्हणजे लोकशाहीमध्ये विरोध केला नाही, दोष दाखवले नाही तर सरकारचा कारभार सुधारत नाही. आज वयाच्या 85व्या वर्षी एक माणूस शरद पवार नावाचा मैदानात उतरलेला आहे. ते पुण्याला जातात, मुंबईहून पुण्याला जातात, तिथून बारामतीला जातात, बारामतीहून दिल्लीला जातात, दिल्लीहून मुंबईला जातात, मुंबईहून नागपूरला जातात. आणि अनेक नेते जे आहेत विरोधातले ते काहीही करत नाही आहेत. ते गप्प बसलेले आहेत. रेल्वे बजेट येो, केंद्रीय अर्थसंकल्प येो, दावोसचा दौरा, काही कशाबद्दल काही बोलतच नाही. ते नुसतं बोलतही नाही आहे. ना सभा आहेत, ना मोर्चे आहेत, ना निदर्शन आहेत. इकडे पुणे मुंबई रस्त्यावरती आज कोंडी झाली. हजारो लोक अक्षरशः तासनतास तिथे तडफडत बसले होते. त्याच्याबद्दल कोणी बोलायला नाही विरोधी पक्ष. हे एकनाथ शिंदे काय म्हणाले की नाही ते सगळं मिटलं आहे म्हणून. अरे काय मिटलं आहे? तुम्ही विमानाने प्रवास करता, तुम्ही अटल सेतू झाला आहे, कोस्टल वे झाला आहे, अरे इथेच हे झालेलं आहे. पण सामान्य माणसाची परवड बघा काय चालली आहे. बडे प्रकल्प लोकांसमोर ठेवून आम्ही कसा विकास करतो हे दाखवायचं
आणि हा काय विकास आहे तुमचा? विकास मॅनेज तरी करता येतो का तुम्हाला? साधा एक टँकर आहे तो बाजूला करता येत नाही वेळेत तुम्हाला? गप्पा मारताय टेक्नॉलॉजीचा. पुढे प्रवास 20 मिनटात होणार, 40 मिनटात होणार. 10-10 तास तिथे लागतात, मरतात लोक उन्हात. ना पाणी आहे, ना खायला काही अन्न, वॉशरूमची सोय नाही. आणि हे म्हणे विकास. फोडून काढलं पाहिजे एकेकांना, म्हणजे टीकेचे प्रहार करायला पाहिजे. आणि गप्प बसलेत विरोधक. अशा वेळी शरद पवारांना इथे उतरायला लागतं मैदानामध्ये. बाकीचे लोक काय करतायत हा प्रश्न आहे. आणि म्हणून शरद पवारांच्याबद्दल 2 कौतुकाचे शब्द याच्याबद्दल बोलावेच लागतील. कशा प्रकारे संयमी राजकारण करावं, कशा पद्धतीने ॲक्टिव्ह राहावं आणि कशा पद्धतीने विरोधकांवर संयमी भाषेत टीका करून महत्त्वाचे मुद्दे अजेंड्यावरती आणावेत. देशाच्या आर्थिक प्रश्नांवरती, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवार सतत बोलत असतात. कुठे दुष्काळ पडला तर लगेच जातात ते, कुठे वादळ आलं की लगेच जातात ते, पंतप्रधान भेटून निवेदन देतात. बाकीचे लोक हे का करत नाहीत? बाकीचे नेते, बाकीचे पक्ष एवढ्या पोटतिडकीने का बोलत नाहीत, का दौरे करत नाहीत हा प्रश्न आहे. ते करत नाहीत म्हणून शरद पवारांना या वयाचं मैदानात उतरावं लागतं. आणि तटकरेसारख्यांचे लोक जे पूर्णपणे सरकारला शरण गेलेले आहेत, शरद पवार बोलायला लागले, शरद पवारांनी फटके मारले की या तटकरेसारख्यांना चटके बसायला लागतात. सत्तेचे फक्त फायदे घेण्यासाठी जे गेलेत आणि देशाच्या प्रगतीसाठी आम्ही चाललो आहे म्हणतात, त्यांना शरद पवारांची भाषा चटक्यांसारखी वाटते. आणि वाटायलाच पाहिजे. पण त्यांच्यात काही फरक पडणार नाही. मात्र लोकांचे प्रश्न मांडल्याबद्दल पवारांना धन्यवाद. आणि अन्य लोकांनीसुद्धा त्याबद्दल बोलायला पाहिजे. राजू शेट्टी बोललेत पण बाकीचे नेते बोलले नाही आहेत. शेतकऱ्यांपुढे कदाचित संकट वाढून ठेवलेलं आहे. त्यासंबंधी मोठमोठी आंदोलनं होण्याची गरज आहे, एवढंच सांगतो. आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. धन्यवाद.